हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक अल्टकॉइन फाइंड आउट करणार आहे जे की मेम कॉइन आहे। त्या कॉइन बद्दल सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये कव्हर अप केले जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डाउट्स नसणार आहे, कोणतं बाइंग पॉइंट आहे व कुठे सेल करणं योग्य असेल। स्टॉप लॉस, टेक प्रॉफिट सगळे डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये कव्हर अप केलं जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लास्ट व्हिडिओजमध्ये मी अल्टकॉइन्स ऑलरेडी शेअर केले आहेत जे की तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न्स देऊ शकेल लॉंग टर्म मध्ये, शॉर्ट टर्म मध्ये। इकडे तुम्ही पाहू शकता सुई टोकन आहे, त्यानंतर बिटकॉइनचा अनालिसिस कशा पद्धतीने करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे। त्यानंतर इथे फेट क्रिप्टोकरन्सी बद्दल सांगितलं आहे, पॉपकॅट मेम कॉइन बद्दल सांगितलं आहे। आता इथून येणाऱ्या 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली 3 मेम कॉइन्स शेअर केले जातील जे की तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी बेस्ट असतील। मेम कॉइन्स हे जास्त लॉंग टर्म साठी योग्य नसणार आहे। तुम्ही 20%, 30%, 50%, 100% ह्या रेंज मध्ये तुम्ही सेल आउट करू शकता। ओके, जास्त लॉंग टर्म तुम्ही यूज करू नका किंवा होल्ड करू नका। कॉइनचं नाव आहे पीनट। ह्या कॉइन बद्दल तुम्हाला जास्त डेटा कॉइन मार्केट कॅप वरती मिळेल। पीनट द स्क्वॅरल हे एक मेम टोकन आहे। ह्या मेम टोकन मध्ये खूप हाईप ऑलरेडी क्रिएट झाला आहे। जेव्हा हा कॉइन बायनान्स वरती लिस्ट झाला होता त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खूप असा ग्रोथ आपल्याला इथे पाहायला भेटला आहे। 1400% इथे पंप आपल्याला इथे पाहायला भेटला आहे, लो पॉइंट टू हाय पॉइंट। तर आता हा प्राइस जे आहे ते कंटिन्युअसली इथे डाऊन ट्रेंड क्रिएट केलं आहे। तर आपण जास्त होल्ड करू शकत नाही किंवा न्यू ऑल टाइम हाय परत इथे जाणं खूप इथे अवघड आहे। आणि कॉइनचा रँक तुम्ही पाहिलात तर इथे 138 ह्या रँक वरती हा कॉइन परफॉर्म करत आहे आणि मार्केट कॅप खूप कमी आहे त्या मानाने। ओके, इथे 1 बिलियन 2 बिलियन जाऊ शकतो, 1/2 बिलियन मार्केट कॅप आता करंटली इथे रन होत आहे। बाकीचे डेटा तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीने कोणकोणते एक्सचेंजेस इथे लिस्ट केलं आहे। ह्या कॉइनचा डेटा खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तुम्ही इथे बाइंग एक्सपेक्टेड करू शकता। प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। जर तुम्हाला आयएनआर मध्ये ट्रेड करायचं असेल तर कोणता प्लॅटफॉर्म तुम्हाला योग्य असेल, सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील। पीनटचा कॉइन तुम्ही आता पाहू शकता एकदम डाऊन लेवलला आहे, ग्राउंड लेवलला आहे। त्यामध्ये आपण एक बाइंग अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करूया जिथून आपल्याला चांगले रिटर्न शॉर्ट टर्म मध्ये जनरेट होईल। हा एक सपोर्ट तुम्ही कन्सिडर करू शकता। शॉर्ट टर्म किंवा मिड टर्म साठी तुम्ही हा सेल टार्गेट तुम्ही इथे कन्सिडर करू शकता। बाइंग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, एक तर मार्केट प्राइस आणि त्यानंतर सेकंड बाइंग असेल 0.4465 किंवा 4565 ह्या लेवलमध्ये तुम्ही बाइंग इथे कन्सिडर करू शकता। हे जे प्राइस आहे ते डॉलरमध्ये आहे। जर तुम्हाला आयएनआर मध्ये ट्रेड करायचं असेल पीनट तर ज्योटस क्रिप्टो एक्सचेंज तुमच्यासाठी वेल अँड गुड असणार आहे। VRFIU कंप्लायंट हे जे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे ते ऑलरेडी FIU कंप्लायंट आहे, त्यामुळे तुम्ही इथे बिंदास ट्रेड करू शकता। सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला ऑन टाइम मिळतील। रेटिंग्स जर बघितला ग्लोबली तुम्ही 4.8 आहेत आणि फेसबुकवरती ऑलमोस्ट 5 रेटिंग्स आहेत। वर्ल्ड वाईड तुम्ही बघितला तर 4.8 इथे रेटिंग आहे। ट्रेडमध्ये क्लिक केलं, इथे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता। ट्रेडमध्ये क्लिक केलं की तुमच्यासमोर एक ट्रेड इंटरफेस येईल। अर्नवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स येतील, एक तर रेफर करून अर्न करू शकता किंवा स्टेकिंग करून अर्न करू शकता। बोनस कोड्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही बोनस कोड यूज करून इथे बोनस गेन करू शकता, क्लेम करू शकता। सगळे डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिकडून तुम्ही इझिली रिडायरेक्ट व्हा। आता तुम्हाला पीनट आयएनआर मध्ये ट्रेड करायचं असेल तर सिम्पली इथे पीनट सर्च करा, त्यानंतर तुमच्यासमोर हा ट्रेडिंग इंटरफेस इथे क्रिएट होईल। इकडे तुम्ही पाहू शकता आयएनआर मध्ये कशा पद्धतीने कॉइन परफॉर्म करत आहे। आयएनआर मध्ये एक पीनट तुम्हाला 54 रुपयाला मिळेल। ओके, तर तशा पद्धतीने तुम्ही इथे प्लॅनिंग करू शकता। जिओटस रेफरल लिंक पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही इझिली साइन अप करून नेक्स्ट ट्रेडिंग प्रोसेस तुम्ही कंप्लीट करू शकता। ह्यामध्ये 2 बाइंग पॉईंट्स आहेत आणि सेलिंग पॉईंट्स पण तुम्ही इथे डिवाइड करू शकता। 50% आणि 90% अशा पद्धतीने तुम्ही इथे डिवाइड करू शकता। ग्राउंड लेवलला तुम्हाला स्टॉप लॉस इथे यूज करायचं आहे। ओके, जेवढा स्टॉप लॉस तुमच्या इथे खाली असेल तेवढा तुमचा ट्रेड लॉंग टर्मसाठी किंवा मिड टर्मसाठी होल्ड करणं योग्य असेल। तरी त्या 80 ते 90% मध्ये तुम्ही इथे हा ट्रेड इथे क्लोज करू शकता। बाइंग पॉईंट पण तुम्हाला योग्य आहे। प्राइस ऑलरेडी खूप डाऊन झाला आहे आणि हा कम्प्लिटली ग्राउंड लेवल आहे। हा बेस तुम्ही इथे पाहू शकता, ऑलमोस्ट प्राइस जे आहे ऑल टाइम लो ला येत आहे। त्याच्या आधी तुम्ही इथे DCA करू शकता, शॉर्ट मध्ये 2-3
2-3 बाईंग पॉईंट्स इथे तुम्ही सजेस्ट करून ते बाय करू शकता. बाईंगसाठी तुमच्यासमोर प्लॅटफॉर्म ऑलरेडी इथे रेडी आहे. लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तिकडून तुम्ही इझिली साईनअप करा, KYC कंप्लीट करा आणि नेक्स्ट जे काही टास्क असतील ट्रेडिंगचे ते तुम्ही इथे इझिली करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेलच. होपफुली आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट मेम कॉइन घेऊन येणार आहे. तर व्हिडिओसोबत कनेक्टेड राहा, चॅनलसोबत कनेक्टेड राहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.